या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण CSS मधली डिस्प्ले प्रॉपर्टी बघतोय, की जी खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. एखादा एलिमेंट डिस्प्ले होणार की नाही आणि ते कसं झालं तर ते कसं होणार हे आपण डिस्प्ले प्रॉपर्टीचा वापर करून ठरवू शकतो. मुळात हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन पद्धतीची एलिमेंट समजून घेतली पाहिजेत. एक असतात ब्लॉक लेवल एलिमेंट्स आणि दुसरे असतात inline elements. So two types of elements are there, block level and inline. To demonstrate this display property, I'm going to use a w3schools.com website, which is also useful to you. You can get various properties and all other things from this website. There are many such websites in addition to this. Coming back to the point, there are two types of element, block level and inline. So in the case of block level, these are the elements which always start with a new line. When specified, they will be starting onto a new line and they'll be taking all the way from left to right the whole width of the page. ती नवीन लाईन वरती सुरुवात होतात आणि ती पूर्ण विड्थ पेजची घेतात. उदाहरणार्थ ही कुठली कुठली आहेत तर आपल्याला हेडर एलिमेंट माहिती आहेत, H1 पासून H6 पर्यंत. जेव्हा आपण एखादं हेडर एलिमेंट स्पेसिफाय करतो, हेडिंग हेडिंग म्हणायचं आहे मला, H1 पासून H6 पर्यंत, तेव्हा जेव्हा आपण उदाहरणार्थ हे एक हेडिंग आहे, याच्या नंतर कुठलं एलिमेंट इथे हा जो P आहे हा नवीन लाईन वरती सुरुवात झालाय. सो div H1 H2 up to H6, then P, form, header, footer, section. These are some of the elements which are block level elements. सो या ठिकाणी हे जे div आहे ते सुद्धा ब्लॉक लेवल आपण बघू शकतो. याच्या विरुद्ध म्हणजे इनलाइन एलिमेंट्स असतात की जी एकाच लाईन वरती सुरू होतात. उदाहरणार्थ त्याच्या आधी जर एखादं एलिमेंट असेल तर त्याच लाईन वरती हे दुसरं जे इनलाइन एलिमेंट असणार आहे ते सुरू होतं आणि जेवढी आवश्यक अशी विड्थ आहे त्या एलिमेंटसाठी तेवढीच ते घेतं. त्याच्या पुढे जर जागा असेल तर दुसरं इनलाइन एलिमेंट बसू शकतं. So the examples are span, anchor tag A and image. सो एका मागोमाग एक जर आपण अँकर टॅग किंवा स्पॅन किंवा इमेज जर ठेवत गेलो तर ते एका मागोमाग एक अशा एका मागोमाग याचा अर्थ एकाच हॉरिझॉन्टल लाईन वरती आपल्याला दिसतात. याला म्हणतात इनलाईन थोडक्यात आणि साध्या भाषेत. तर हा दोन एलिमेंट्स आपण जर टाईप बघितला किंवा ते कॅटेगरीज बघितल्या. So coming back to the syntax or the meaning first, display property controls if an element is displayed, and if it is displayed, how that will be, whether it will be inline, whether it will be block or inline block or even none. We'll see each individual thing in detail. First, the syntax. So the syntax is as usual the property followed by the colon followed by possible values. So display colon value, ultimately the semicolon. So the values possible are, first is inline. So an element can be specified to be that element is to be displayed as inline, then we can use the value as inline. So it is obviously used to display an element as inline. एखादं एलिमेंट इनलाइन असं दाखवण्यासाठी तर आपण ते मुळात जर इनलाइन नसेल तर आपण डिस्प्ले कोलन इनलाइन असं म्हटल्यानंतर ते एलिमेंट इनलाइन दिसू शकतं. त्याचबरोबर आपण त्या व्हॅल्यूच्या मध्ये ब्लॉक म्हटलं, सो दॅट एलिमेंट विल बी डिस्प्लेड टू बी ब्लॉक. सो विल सी विथ एक्झाम्पल्स आफ्टरवर्ड्स. आपण काही एक्झाम्पल्स बघूया प्रत्यक्ष. त्यानंतरची तिसरी व्हॅल्यू पॉसिबल आहे ते आहे, या ठिकाणी पुस्तकात ब्लॉक इनलाइन असं म्हटलं ते चुकीचं आहे. त्याचं खरी व्हॅल्यू जी आहे ती इनलाइन ब्लॉक अशी आहे. तर इनलाइन ब्लॉकचा अर्थ असा आहे की बेसिकली ते इनलाइन एलिमेंट सारखंच असेल, परंतु वी कॅन स्पेसिफाय द विड्थ अँड हाईट ऑफ दॅट एलिमेंट.
there are some differences in addition to that. We'll see. The first difference is that as we have just seen, inline block, if you compare that with inline, simply we'll be able to specify the width and height, which is not possible with inline. So using inline block, we can specify width and height. So if you compare, and one more difference we'll see with example. So that inline block will be respecting, that will take into account whatever the margins and padding of top and bottom they are specified, they'll be taken into account. We'll see with one example. आणि जेव्हा आपण एक ब्लॉक बरोबर इनलाइन ब्लॉकचं कंपॅरिझन करतो, सो ॲज यू कॅन सी इनलाइन ब्लॉक जे आहे ते लाईन ब्रेक करत नाही. म्हणजे ब्लॉक एलिमेंट, प्रत्येक ब्लॉक एलिमेंट आपण मगाशी बघितलं की नवीन लाईन वरती सुरू होतं, परंतु इनलाइन ब्लॉक जे आहे ते त्याच लाईन वरती सुरू होतं. सो this is the difference. So we'll see with one example. Now this is the Trite code which is available on the w3schools.com itself. So coming to the code, let me show you the code first. This is a span which is also given a class of A, so dot A. So span of class A will be having display inline, which is the default for span. So in a span is always inline displayed. So here, as in the output, if you can see, so let me go to the details here. In the body section, there is the display property which is shown here. Next, H2, as H1 and H2 are the block level elements, we did not specify that has to continue on the next line. ते दुसऱ्या लाईन वरती आलं पाहिजे असं आपण काही म्हटलं नव्हतं, परंतु हा जो H2 चा एलिमेंट कंटेंट आहे तो दुसऱ्या लाईन वरती आला. So obviously H2 is a block level element, and the H1 and H2 both have taken up the whole width of that particular flow. Next is div. आता div मध्ये आपण काही रॅन्डम टेक्स्ट ठेवलंय आणि त्याच्या हा div सुद्धा ब्लॉक लेवल एलिमेंट आपण बघितलाय आणि त्याच्यामध्ये स्पॅन हा एक इनलाइन, हा एक स्पॅन आहे आणि हा दुसरा स्पॅन आहे आणि या दोघांनाही आपण क्लास ए दिलेला आहे. तर क्लास ए मध्ये काय म्हटलंय, span of type A of class A. So they'll be having display as inline. Next, width is specified. Width is 100 pixel. त्याची जी width असणार ती या कॉम्बिनेशनची काय असणार, 100 pixels. नेक्स्ट, हाईट इज स्पेसिफाईड 100 पिक्सेल्स. पॅडिंग म्हणजे त्याच्या बाहेरची जी बॉर्डर आहे त्याच्यापासून त्या कंटेंटचं जे अंतर आहे ते 5 px. सो मुळात हे स्पॅन मधलं आहे, त्यामुळे ही जी आउटवर्ड थोडक्यात जी बॉर्डर दिसते त्याच्यापासून आतल्या कंटेंट हे जे डिस्टन्स आहे ते हे पॅडिंग आहे, 5 px that has been specified. Next, we have specified the border for that particular class, span dot A of class A. So border that should be 1 px, means ती किती त्याची विड्थ पाहिजे, 1 px 1 पिक्सेल ही त्याची विड्थ पाहिजे, ती सॉलिड आपल्याला दिसली पाहिजे. आपण वेगळी व्हॅल्यू डॅश घेऊ शकतो, आपण बघितलंय, आणि तिचा रंग पाहिजे कलर ब्ल्यू. सो आपण बघू शकता या ठिकाणी the same border is seen here. Okay, so next, the background color is specified to be yellow that we have seen. Now, as we have seen, inline does not respect the margin, the height. Let me show you. Here the height has been specified to be 100 px, but that height is not 100 px. So let me change that to 400 even, and if I run that, there is no change. If I make it 10 and run, there is no change, as you can see. So the inline element does not respect the height
or the margins or the padding we can say. So if, let me make it the default. Okay, so the next is inline block. Here the similar arrangement, one div containing some random text, and there are two spans given, and for those spans, span of class B, the only change is display is equal to inline dash block. Previously that was only inline. So if you specify that, and let me take it to actual script where, yes, display inline block. Now the content, one div is there as usual, and there are two spans as before. Only the difference is that they have been given the class B, and due to the difference of class B, the class B specifies the only different way that display is to be inline block, and that's how you can see that apart from the rest of the things, the spans, even though by default they were inline, now they are inline block. That means they will behave as if they are inline, but they'll also have the properties of block. What are the properties of block? It can have a specified, we can specify width and height. Now they will respect the width and height. So let me change the height. आता मी जी height आहे ती 100 px होती, ती मी 200 करतो. वाढली, हाईट वाढली, बरोबर ना. सो इन दिस वे, प्रिव्हियसली आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं, तिथे ती हाईट याची वाढली नव्हती. सो इनलाइन ब्लॉक एलिमेंट्स विल रिस्पेक्ट द हाईट, विड्थ, पॅडिंग. इवन आपण जर पॅडिंग त्याचं चेंज केलं, 5चं 15 करतो मी, आणि आता मी इथे बघू शकता मगापेक्षा त्याचं जे पॅडिंग आहे ते वाढलेलं आहे. डिफॉल्ट होतं, आता हे पॅडिंग कमी झालं. Okay, so this is the meaning of inline block. Now third is block. So third जे आहे डिस्प्ले ब्लॉक, इथे त्याचं आउटपुट आहे. या ठिकाणी मगासारखीच अरेंजमेंट आहे, पण त्या ठिकाणी आपण तो जो क्लास आहे, या ठिकाणी हा दोन स्पॅन आहेत, त्याचा क्लास काय आहे? सी, क्लास सी. आणि त्या क्लास सी मध्ये आपण या ठिकाणी बघतोय की फरक एवढाच आहे की बाकी सगळं सेम आहे, फक्त डिस्प्ले इज इक्वल टू ब्लॉक म्हटलंय. आणि मगाचा जो डिस्प्ले होता त्याच्यामध्ये हे जे दोन ब्लॉक एलिमेंट आहेत त्यांनी विड्थ आणि हाईट घेतली होती, परंतु ते एका मागोमाग एक आणि त्या लाईन वरती होते, म्हणजे इनलाइन डिस्प्ले झाले होते. त्यामध्ये दोन्ही प्रॉपर्टीज होत्या, इनलाइन आणि ब्लॉक. आता जे आहेत ते नुसते ब्लॉक आहेत, हे दोन स्पॅन्स. त्यामुळे हा जो पहिला स्पॅन आहे क्लास सी मध्ये, हा एक वेगळा ब्लॉक म्हणून नवीन लाईन वरती झालाय, आणि दुसरा जो आहे स्पॅन तो सुद्धा याच्या उजवीकडे न होता डायरेक्ट खाली दुसऱ्या लाईन वरती आलाय. सो दिस इज द इम्पॅक्ट ऑफ स्पेसिफाईंग द डिस्प्ले टू बी ब्लॉक. आपण याला ब्लॉक केल्यामुळे यांचा डिस्प्ले असा आला. आणि या ब्लॉकच्या नंतर उरलेली लाईन सुरू झाली. मगाशी काय झालं होतं, या ब्लॉकच्या इनलाईन असल्यामुळे पुढे लगेच ती लाईन सुरू झाली होती. सो दॅट इज द डिफरन्स ऑफ inline, inline block and block. Now we'll see the last value for the display property, which is none. आपण आता जी लास्ट व्हॅल्यू आहे नन, तिचा उपयोग कसा करायचा, काय होतो त्याचा अर्थ ते पाहूया. So basically the meaning is that the element, if it is given that display is equal to none, that element will not be displayed. What it means, let us first check the output and then we'll go into the details of that. मी आता इथे रिमूव्ह हा जो बॉक्स 1, बॉक्स 2 आणि बॉक्स 3 हे 3 बॉक्सेस दिसत आहेत, त्याच्यापैकी प्रत्येकाला एक बटन दिलेलं. मग त्याच्या रिमूव्ह या बटनावरती मी क्लिक करतो. तो जो बॉक्स 1 आहे तो त्या डिस्प्लेमधनं गायब झाला, डिस्प्ले त्याचा नन केल्यामुळे. आता हे कसं होतं ते आपण बघूया. परत मी एकदा रिसेट करतो, तो इथे आला. तो लेफ्टला याचा कोड आहे की ज्या ठिकाणी एक इमेज बॉक्स ही एक स्टाईल दिली आहे आणि बटन ही एक स्टाईल, त्याची विड्थ 100% केली आहे. मुळात या ठिकाणी जो महत्त्वाचा आपण कोड बघणार आहोत ते हे जे 3 डिव आहेत ते हे 3
बॉक्सेस आहेत, बॉक्स 1, बॉक्स 2 अँड बॉक्स 3. यामध्ये प्रत्येकाला इमेज बॉक्सवरती बघितलेला आपण हा क्लास असाइन केलाय आणि पहिले जे दोन बॉक्सेस आहेत बॉक्स 1 आणि बॉक्स 2 यांना इमेज बॉक्स 1 आणि इमेज बॉक्स 2 हे ID दिलेले आहेत. सो आणि इथे थोडं जावास्क्रिप्ट आपण बघू शकतो की त्यांच्या खाली जी बटन्स आहेत रिमूव्ह आणि हाईड आणि त्याचबरोबर रिसेट ऑल या प्रत्येकासाठी एक जावास्क्रिप्टमधलं फंक्शन कॉल केलं आहे. पहिल्या रिमूव्हसाठी आहे रिमूव्ह इलेमेंट, जे त्या बटनच्या ऑन क्लिक इव्हेंटला असाइन केलेलं आहे. जेव्हा आपण हे रिमूव्ह बटनवरती क्लिक करू तेव्हा जावास्क्रिप्टमधलं रिमूव्ह इलेमेंट हे जे फंक्शन आहे ते कॉल होईल. अशाच पद्धतीने दुसऱ्या बॉक्सच्या हाईडवरती क्लिक केल्यानंतर चेंज व्हिजिबिलिटी हे फंक्शन कॉल होईल आणि तिसऱ्या या बटनवरती रिसेट ऑलवरती क्लिक केल्यानंतर रिसेट इलेमेंट हे बटन हे फंक्शन कॉल होईल. आता नक्की हे जे इमेज बॉक्स आहेत त्यांना क्लास काय दिलाय? इमेज बॉक्स, तिघा नाही. त्यामुळे इमेज बॉक्स हा जो क्लास आहे त्याच्यामध्ये सिंपल फ्लोट लेफ्ट केल्यामुळे हे तिन्ही बॉक्सेस एका मागोमाग आलेत, कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉक्सने त्यांना रॅप केलंय. त्यानंतर त्याची काही टेक्स्ट लाईन विड्थ वगैरे ह्या प्रॉपर्टीज ज्या नॉर्मल आहेत त्या आपण बघू शकतो. बटनला विड्थ 100% केलेली आहे. आता याच्या पलीकडे जो महत्त्वाचा भाग आपल्यासाठी आहे तो म्हणजे इथे बघूया. पहिलं फंक्शन आहे रिमूव्ह इलेमेंट. तर रिमूव्ह इलेमेंट काय करतं? डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय ID हे जावास्क्रिप्ट मधलं फंक्शन कॉल होतं की ज्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये हा जो इमेज बॉक्स नावाचा या IDचा जो इलेमेंट असेल तो सीक केला जाईल, त्याच्यापर्यंत कंट्रोल जाईल आणि त्याच्यामध्ये त्याची जी स्टाईल असेल डॉट स्टाईल त्या एलिमेंटची स्टाईल कुठली? कॅस्केडिंग स्टाईल. सो त्या CSS मधला जी डिस्प्ले प्रॉपर्टी असेल डॉट डिस्प्ले त्याची व्हॅल्यू काय कर? नन कर. याचा अर्थ इमेज बॉक्स 1 हा जो ID आहे याच्यामध्ये कुठेही आपण डिस्प्ले प्रॉपर्टी सांगितली नव्हती. डिफॉल्ट काय झाली होती? ती त्याची जी डिफॉल्ट असेल ती व्हॅल्यू त्याला असाइन झाली होती. आता हा ब्लॉक एलिमेंट आहे त्यामुळे त्याचा डिफॉल्ट व्हॅल्यू असणार ब्लॉक. परंतु जेव्हा आपण या बटनवरती क्लिक करतो तेव्हा त्याची डिस्प्ले प्रॉपर्टी काय होते? नन होते. आणि त्यामुळे हे जे हा जो बॉक्स आहे किंवा हा जो थोडक्यात त्या ठिकाणचा डिव आहे तो त्याचा डिस्प्ले नन होतो किंवा तो त्या फ्लोमधनं नाहीसा होतो. सो दिस इज हाऊ. But there is a subtle difference between display none and one more property is there which is called as visibility, and that visibility can be given a value called as hidden. So whenever visibility property is given the value of hidden, that also makes that element invisible. But the difference between display none and visibility hidden is that in the case of display none, when the display is none, that not only that element is made invisible, its space त्या एलिमेंटने जे काही स्पेस कंझ्युम केलेली असते ती सुद्धा रिलीव्ह केली जाते. आता आपण बघू शकता की मुळात या स्थितीमध्ये त्या ठिकाणी बॉक्स 1 होता, तो त्याचा डिस्प्ले नन केल्यामुळे तो तिथून गायब झाला आणि त्याच्या समोर जो बॉक्स 2 आहे त्याने त्याची जागा कॅप्चर केली रिमूव्ह केल्यामुळे. परंतु हा जो दुसरा बॉक्स आहे बॉक्स 2, इथे आपण बघू शकतो बॉक्स 2 डिव आहे तो, आणि त्याच्या हाईड बटनावरती क्लिक केल्यानंतर चेंज व्हिजिबिलिटी हे फंक्शन कॉल केलं जाईल की त्याच्या कोडमध्ये चेंज व्हिजिबिलिटी परत सेम कोड आहे इमेज बॉक्स 2 या IDचा जो व्हिजिबिलिटी प्रॉपर्टी असेल ती हिडन अशी कर. याचा अर्थ त्या इमेज बॉक्स या एलिमेंटमध्ये या IDच्या एलिमेंटमध्ये व्हिजिबिलिटी इज इक्वल टू हिडन ही स्टाईल ॲड कर. आणि असं केल्यामुळे
मुळात या ठिकाणी हा जो इमेज बॉक्स 2 आहे त्याच्यामध्ये विजिबिलिटी प्रॉपर्टी नव्हती, ती त्याच्या CSS मध्ये जाईल आणि हा हाईड इथे केल्यानंतर हा जो फरक तुम्ही बघू शकता की तो मगासारखाच बॉक्स 1 सारखा हिडन झालेला आहे. आता तो दिसत नाहीये, परंतु त्याची जी स्पेस आहे ती बॉक्स 3 ने कॅप्चर केली नाही, त्याच्यावरती ओव्हरराईट नाही झाला, तो इथे आला नाही. So that is the difference. In the case of display none, the display, I mean the element will not be visible and its space will be relieved. In the case of visibility hidden, the element will not be visible but it will be retained. Its space will not be relieved. त्या ठिकाणी तो ॲज इफ फक्त त्या ठिकाणी हाईड झालाय, तो तिथेच आहे. डिस्प्ले नन मध्ये काय होतो, तो हाईडही होतो आणि त्याची स्पेसही जाते. हा फरक आहे महत्वाचा. So let me reset. So this is how we have seen today the important property display and its values, possible values called as inline block, and none.